चोपडा तालुक्यात हरभरा कापणीला सुरुवात. शेतकरी चांगल्या भावाच्या अपेक्षेत. चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हरभरा लागवड करण्यात आलेली आहे. लवकर पेरणी केलेल्या हरभऱ्याची शेतकरी मजुरांच्या साहाय्यानं कापणी करत आहे. शेतातील कोरडा झालेला हरभरा मजुरांच्या साहाय्यानं कापून 3 ते 4 दिवस परत शेतात कोरडा होण्यासाठी ठेवावा लागत असतो. त्यानंतर परत मजुरांच्या साहाय्यानं गोळा करून मशीननं हरभरा काढला जातो. त्यानंतर मार्केटला विक्रीसाठी घेऊन जावा लागतो. पेरणीपासून आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला आहे. हरभरा काढणी झाल्यानंतर मार्केटला विक्रीसाठी आणल्यावर त्याला काय भाव मिळतो यावर आपला खर्च निघून नफा मिळतोय की नाही या चिंतेत शेतकरी आहे. गेल्या वर्षी हरभऱ्याला 10,000 पर्यंत भाव होता, परंतु यावर्षी हरभरा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी लागवड केली असल्याने उत्पन्न देखील चांगलं आहे. त्यामुळे भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना लागलेला खर्च काढून किती परवडेल यावर त्यात अवलंबून आहे. कमीत कमी 10,000 रुपये हरभऱ्याला भाव राहिला तर शेतकऱ्यांना हरभरा परवडेल असं हरभरा उत्पादक शेतकरी सांगत आहेत. मजूर 24 मजूर काटणीला लागले, 10 मजूर गोळा करायला. परत मशीनवर काढला जाईल. तो मशीनवर काढून मग मार्केटला जाईल. मार्केटला काय भाव भेटून काय नाही. मग आता कापणी चालू आहे. आता कापणी चालू आहे. कापणीनंतर मग कापणीनंतर मग गोळा केला जाईल. सुकला जाईल. किती दिवस पडेल? मग 4 दिवस पडेल. 4 ते 5 दिवस पडेल. मग गोळा केला जाईल. हां, गोळा करून मग मशीन लावून काढला जाईल. मशीन लावून काढला जाईल. त्यासाठी मग आता मजुरांची संख्या वाढत आहे. मजुरांची संख्या वाढतेच. नंतर मग मार्केटला जाईल. मार्केटला जाईल. हां, मार्केटला गेल्यानंतर मग जो भाव भेटेल तो भेटेल. आपला तकदीरमध्ये जो असेल तो किती आहे? पूर्ण क्षेत्र आहे? पूर्ण क्षेत्र 4 बिघा आहे. 4 बिघा 4 आहे. बिघा. आणि खर्च बराच लागला असेल. खर्च म्हणजे जवळजवळ धरून घ्या सर्व 25,000 रुपये लागून जाईल. सर्व खर्च पूर्ण खर्च. पूर्ण खर्च. हो, पेरणीपासून तर सर्व खर्च. मग आता आल्यानंतर म्हणजे हां, भाव मिळाल्यानंतर ते नंतर किती येतो तो काय येतो त्याच्यापासून मायनस प्लस होईल त्याच्यामधून. मायनस प्लस होईल. हो. पण यावर्षी काय हरभरा लागवड जास्त आहे. जास्त आहे यावर्षी जास्त आहे. हरभरा लागवड भरपूर आहे. तर मग भाव मिळेल का? त्या भाव नाही 7.5 पर्यंत आहेत म्हणे असं सांगताय. अच्छा. हो, नाही तर गेल्या वर्षी 10,000च्या वरतीच मिळाला होता भाव. हां हां. हो, आता डॉलरला भाव आहे 10,000 11,000 म्हणे. आपला कुठला आहे? हा, पिक्यूट आहे ना. पिक्यूट 2 नंबर. 2 नंबर. 2 नंबर आहे ना. मग काय अपेक्षा म्हणजे मिळाले म्हणजे आम्हाला शेतकऱ्याला परवडेल? शेतकऱ्याला तर 10,000 रुपयापर्यंत परवडतो. तो काही विषय नाही. पण आता म्हणजे जेमतेम समाधानी आहे. असं समाधानी आहे. शेती घरचे म्हणून करावं लागतं असं. आणि कोरडवाहू आहे. हा, कोरडवाहू. बरोबर. कोरडवाहू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जळगाव.